आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं. संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखोबा, संत गोरा कुंभार, किती नावं घ्यावी. नुसते नावे नाहीत तर त्यांनी त्यांच्या वचनातून आपल्याला समृद्ध करण्याचा, जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्यासाठी उद्युक्त केले. त्यातल्याच एका संतांविषयी वर्षातही आपले मनोगत सांगतील. धन्यवाद तारिणी. रामकृष्ण हरी. सध्या आपल्या महाराष्ट्रातील वातावरण वारकरी, दिंड्या, कीर्तने आणि येणारी आषाढी एकादशी यामुळे अत्यंत भक्तिमय आहे. या दिंड्यांमध्ये चालणारे हे लाखो वारकरी बघितले की तो भक्तीचा महापूर, त्या वारकऱ्यांची श्रद्धा आणि श्री पांडुरंगाला भेटण्याची असीम ओढ आपल्याही काळजाला भेटते. मनामध्ये प्रश्न उभा राहतो की हे लाखो वारकरी एवढी चालत जाण्याचे बळ पायात आणतात तरी कुठून? या सर्वांचे एकच उत्तर म्हणजे आपल्या महाराष्ट्र भूमीतील संत मंडळी. वारीची अवीट गोडी या मंडळींनी सर्वसामान्यांना लावली. आज त्यातीलच एक महान संत म्हणजे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, विठ्ठलाचा हा भक्त, लहानपणापासूनच त्याच्या भक्तीत रमलेला. दामाशेठ रेळेकर आणि सौ मोगाबाई रेळेकर यांचेही सुपुत्र. आपल्या कीर्तन कलेने विठ्ठलालाही डोलायला लावणारा हा संत, अशी त्याची ख्याती. जर मी आणलेला नैवेद्य माझ्यासमोर ग्रहण नाही केला तर मी येथेच डोके आपटून प्राण देईन, त्याच्या या आगळ्या वेगळ्या बालहट्टापुढे साक्षात पांडुरंगालाही झुकावे लागेल. आणि बालनामदेवांपुढे प्रगट होऊन त्यांच्या नैवेद्याचा मान राखायला लागेल. विसोबा खेचर हे संत नामदेवांचे आद्य गुरु. नामदेवांच्या परिवाराचे 15 सदस्य होते. संत जनाबाई हीही त्या परिवाराचा एक भाग होती. ज्ञानदेवांचा आदेश शिरोधार्य मानून त्यांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्षे भक्तीची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये भागवत धर्माचा प्रचार नामदेवांनी केला. प्रवास करत करत प्रवचने करीत उभा हिंदुस्थान पालथा घातला. महाराष्ट्राची भावनिक एकाग्रता जपण्याचे अवघड काम विठ्ठलाकडे मागावे. अकल्प आयुष्य व्हावे तया पुढा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा मजदला पुराचसा, माझ्या विष्णुदासा वाशी. मान जय पांडुरंग हरी, वासुदेव हरी. धन्यवाद. छान वर्षातही खूप भावपूर्ण आणि माहिती पण छान होती नामदेवांची. वर्षाताईंचं मनोगत ऐकत असताना माझ्या मनात आता एक विचार आला की आपली भूमी तर पावन केलेलीच आहे या संतांनी, पण त्याचं प्रत्यंतर इथल्या लोकांमध्ये पण आपल्याला उतरलेलं दिसतं. बघा तुम्ही, आपल्याकडे इतके कवी, संगीतकार की ज्यांच्यात खरंच असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे त्यांच्यापासून. सुप्रसिद्ध कवी, गीतकार गदिमा यांनी कुठेतरी म्हटलंय बघा, ज्ञानी वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. या गीतात ते म्हणतात की विठ्ठल आणि त्याचे भक्त आणि त्यांची भक्ती ही विस्तार करून सांगण्याच्या पलीकडील नाती आहेत. तो जो काही आहे तेच आमचं सर्वस्व. ऐकूया झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं कानडा राजा पंढरीचा CL केंकडून. राजा पंढरीचा, कानडा
निराकार तो निर्गुण ईश्वर तसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा आनाम्याची जीद साधतो जोखोबाची पुरे राखतो आनाम्या